नरम आणि मस्त असे हॉटेल स्टाईल ढाबा स्टाईल छोले जर तुम्हाला घरच्या घरी बनवून मिळत असेल तर तुम्ही बनवणार नक्की, हो ना? तर काही असे बेसिक स्टेप्स असतात ज्यामध्ये आपण थोडेसे चेंजेस केले ना की रेसिपीची टेस्ट बदलून जाते आणि आपल्याला इन अ बेटर वे बेटर रिझल्ट मिळतो. असे हॉटेल स्टाईल किंवा ढाबा स्टाईल छोले बनवण्यासाठी आपल्याला ओव्हरनाईट छोले सोक करायचे आहेत किंवा तुम्ही 5 ते 6 तास केले तरी काही हरकत नाही. त्यानंतर कुकरला शिजवून घ्यायचे आणि हे जे आपण जेव्हा छोले शिजवतोय तेव्हा ते फुटले नाही पाहिजेत कुकरमध्ये. मला साधारण या ठिकाणी 4 शिट्ट्या मी दिलेल्या आहेत की छोले व्यवस्थित शिजले जातील यासाठी. आता तुमच्या गॅसची फ्लेम प्लस कुकर कोणता याच्यावर डिपेंड करतं की छोले शिजायला तुम्हाला किती वेळ लागणार आहे. देन आपल्याला ग्रेव्हीसाठी या ठिकाणी कांदा भाजून घेतला आहे. मी या ठिकाणी 2 मीडियम साईजचे कांदे घेतलेले आहेत. कांदे थोडेसे भाजल्यानंतर त्यामध्ये 8-10 काजू, आले लसूण हे मिक्स केलेलं आहे. ते देखील भाजून झाल्यानंतर मग टोमॅटो आणि थोडंसं मीठ ॲड केलं आहे. मिठामुळे टोमॅटो लवकर भाजण्यास मदत होते. आणि बेसिक स्टेप्स जी मी म्हणत होते की आपल्याला चेंज करायचे ती म्हणजे जेव्हा हे मसाले भाजून होतील ना, सॉरी मसाले म्हणजे कांदा आणि टोमॅटो, तेव्हा त्याचे लीड पॅक करायचे आहेत आणि तसंच थंड होऊ द्यायचं आहे आणि मग त्याची पेस्ट बनवायची आहे. कारण ते वाफवल्यामुळे ना टेस्टमध्ये एक छानशी काय म्हणतात फ्लेवर ॲड होतो त्याला. मग त्यानंतर आपल्याला एक बेसिकशी फोडणी तयार करायची आहे ज्यामध्ये तेल, जिरे, मोहरी, कढीपत्ता आणि जी पेस्ट आपण बनवली आहे ती ॲड करायची आहे. आता इथून पुढं बारीक गॅसवर ही पेस्ट पूर्णपणे भाजून घ्यायची आहे जोपर्यंत त्याला पुन्हा एकदा ऑइल रिलीज होत नाही. जेव्हा आपण बारीक गॅसवर ग्रेव्ही भाजत असतो ना तेव्हा ग्रेव्हीतला एक आणि एक कण छान भाजला जातो. त्यामुळे टेस्ट अजून जास्त वाढते. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता कलर चेंज झालेला आहे, टेक्स्चर चेंज झालेला आहे आणि किती सुंदर दिसतं हे आत्ताच. यानंतर हळद घालायचं आहे आणि सिक्रेट ऑफ दिस भाजी म्हणजे हॉटेल स्टाईल टेस्ट येण्यासाठी जी आहे ना ही बादशहा मसाला. मी यापूर्वीही बऱ्याच व्हिडिओमध्ये सांगितलं बादशहावाल्यांचे जे हे मसाले आहेत ना अगदी टेस्ट आहेत आणि एकदम रेस्टॉरंट स्टाईल किंवा स्ट्रीट स्टाईल जशी टेस्ट असते ना ती टेस्ट आपल्याला एकदम फ्रेश टेस्ट या मसाल्यांनी मिळून जाते. ते एखादा चमचा ॲड करायचा आहे आणि त्यानंतर छोले जे आपण शिजवून घेतलेले आहेत ते ॲड करायचं आहे. आणि हो, डीमार्टमध्ये हे जे मसाले आहेत ना ते तुम्हाला हाफ प्राईजमध्ये मिळत असतात. त्यामुळे तुम्ही बाहेर मार्केटमधून न घेता तुम्ही डिरेक्टली डीमार्टमधून हे परचेस करा जेणेकरून तुम्हाला ते निम्म्या किमतीत मिळून जातील. छान भटुरेसुद्धा एकत्र करून घेतल्यानंतर थोडंसं चवीनुसार मीठ ॲड करायचं आहे आणि अर्धा मिनिट त्याला स्टीम द्यायचं आहे. त्यानंतर त्याचे लीड ओपन करायचे आहेत आणि थोडंसं गरम पाणी यामध्ये ओतून द्यायचं आहे. पाणी ओतल्यानंतर जो काही सुगंध येतो ना म्हणजे बास तिथंच आपलं मन तृप्त होऊन जातं. इतका छान सुवास येतो त्याचा. आता या भाजीला उकळी येऊपर्यंत थांबायची आणि थोडीशी कसुरी मेथी ॲड करायची आणि छान भाजीला उकळी यायची वाट बघायची आहे. आय नो तुम्ही छोलेची भरपूर रेसिपीज ट्राय केल्या असतील बट द बादशाह मसाला घालून आणि मी ग्रेव्हीच्या वेळी सांगितलं की ग्रेव्ही तोंड झाकून ठेवायचं आहे पूर्णपणे थंड होईपर्यंत. हे 2 स्टेप्स ॲड करून तुम्ही एकदा छोले बनवून पहा आणि देन लेट मी नो की तुम्हाला भाजी आवडते की नाही. आणि अशा पद्धतीने ही छोल्याची भाजी आपण आज तयार केलेली आहे. सो अशाच अजून रेसिपीसाठी नवनवीन ब्लॉगसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू. बाय बाय.